लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महायुतीत असून ज्यांना आपलं चिन्ह किंवा फोटो देखील नको होता अशांना विधानसभा निवडणुकीत भाजपनं साथ दिली. लोकसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना मी मुळीच सोडणार नाही. भाजपात असणाऱ्या अनेकांनी देखील लोकसभेमध्ये कमळाला विरोध केला. त्या साऱ्यांनाच मी सोडणार नाही. हे शब्द आहेत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानाला साथ देत ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या भाजपच्या विरोधातच प्रचार केला. त्याचा फटका भाजपला बसला देखील. भाजपला अमरावतीत अपेक्षित असं यश मिळालं नाही. पण आता यामध्ये एक ट्विस्ट आलाय. भाजपचा गेम करणाऱ्या राणा यांचाच आता करेक्ट कार्यक्रम होतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर बघूयात अमरावतीच्या अंगणामध्ये नेमकं कोणतं राजकीय वादळ तयार झालंय. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. अमरावती महापालिकेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आले. महापालिकेच्या 87 जागांपैकी 25 जागा जिंकून भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तर ऐन वेळेस भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करून कोंडी करणाऱ्या युवा स्वाभिमानी पक्षाला 15 जागा जिंकत भाजपनंतर दुसरा मोठा पक्ष ठरलाय. काँग्रेसने आपले 15 नगरसेवक निवडून आणलेत. तर आश्चर्यकारकरित्या मागील 10 जागांवरून असिमुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने 12 जागा विजय मिळवलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाने 11 जागा मिळवल्यात. बहुजन समाज पक्षाने 3 जागेवरती मुसंडी मारली. शिवसेना ठाकरे गटाने 2 जागी तर शिवसेना शिंदे गटाने 3 जागी विजयी ठरलेत. या निवडणुकीमध्ये वंचितने देखील आपले 1 नगरसेवक निवडून आणलेत. पण मागील निवडणुकीत भाजपने 45 जागा जिंकल्या होत्या. पण या निवडणुकीत फक्त 25 जागांवर यश मिळालंय आणि याला जबाबदार आहेत नवनीत राणा. असं आम्ही म्हणत नाहीये बरं का. तर हा दावा भाजपचेच पराभूत उमेदवार करत आहेत. अमरावती महापालिका निवडणुकीत नवनीत राणा यांनी त्यांचे पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा प्रचार केला. या प्रचारादरम्यान त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांना भाजपचे खरे उमेदवार म्हणून जनतेसमोर सादर केलं. त्यामुळेच अनेक उमेदवार पराभूत झाले. यात नवनीत राणा यामुळे अमरावतीत भाजपला नुकसान झालं असून त्यांनी पक्षातून हकालपट्टी करावी असं पत्र भाजपच्या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय. त्यामुळे अमरावतीमधील राजकारणात खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर पक्षाने याची तात्काळ दखल घेतली. या संदर्भात लवकरच कारवाई सुरू करण्यात येणार असून वरिष्ठ नेत्यांची एक टीम अमरावतीमध्ये दाखल होणार आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली. या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊया. आम्ही भाजपचे निष्ठावंत परिश्रम करणारे व समाजाशी नाळ जुळलेले उमेदवार होतो. या मनपा निवडणुकीत आमचा पराभव विरोधी पक्षाने नव्हे तर भाजपच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षातील खुलेआम गद्दारी करून केलाय. भाजपात राहून भाजपचाच काटा काढण्याचे काम नवनीत कौर राणा यांनी केले असल्याने त्यांचे पक्षातून निष्कासन करण्यात यावे अशी आमची पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपचे गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनलवरती वरवंटा कसा फिरवला जाईल असं नियोजन केलं. एकीकडे भाजपच्या सर्व पोस्टरवरती स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी डॉक्टर धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बोलवली. डॉक्टर धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते असंही या पत्रात नमूद करण्यात आले. या निवेदनावर आशिष अतकारे, अभिजित वानखेडे, चेतन गावंडे, तुळशी खत्री, डॉक्टर वीरेंद्र डोबळे यांची स्वाक्षरी आहे. या 22 तक्रारींपैकी महापालिका निवडणुकीत 2 जण विजयी झालेत तर 20 जणांचा पराभव झालाय. उमेदवारांच्या आरोपामुळे प्रचार काळातील घटनांची उजळणी होत आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्यासमोर एक घटना घडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अमरावतीमध्ये निवडणुकीसाठी रोड शो झाला होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला नवनीत राणा होत्या. मात्र जसा जसा रोड शो पुढे गेला तसा तसं साईनगर प्रभागाजवळ पोहोचताच नवनीत राणा प्रचाराच्या गाडीतून उतरल्या आणि गायब झाल्या. पण पुढच्या काही मिनिटातच त्यांनी साईनगरमध्ये जाऊन युवा स्वाभिमानीच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडला. जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपने युवा स्वाभिमानी पक्षासाठी 5 जागा सोडल्या होत्या तर 2 उमेदवारांना कमळ चिन्हावर उभे केले होते. यामुळे भाजपने 5 जागांवर उमेदवारच दिले नव्हते. पण रवी राणा यांनी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खेळी करून ऐनवेळीच भाजपच्या उमेदवारांविरोधात उमेदवार दिले. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न न सुटल्याने रवी राणा यांनी 27 जागांवरील अर्ज कायम ठेवले होते. त्यामुळे भाजपचे 5ही जागांवर अपक्षांना पुरस्कृत करण्याचे धोरण स्वीकारले होते. दुसरीकडे या निवडणुकीत नवनीत राणा या भाजपच्या स्टार प्रचारक होत्या. पण असं असलं तरी त्या प्रचार मात्र पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांचा करत होत्या. नवनीत राणा यांच्या या भूमिकेमुळे मतदार संभ्रमित आणि उमेदवार अस्वस्थ झाले होते.
आणखीन एक कारण म्हणजे काय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोड शो करत साईनगर प्रभागात तुषार भारतीय यांना विजयी करा असं आवाहन केलं होतं. भाजपामधील सर्व गट एकत्रित येऊन तुषार भारतीय यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असताना तुषार भारतीय यांच्या विरोधात आमदार रवी राणा आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा या दोघांनीही कंबर कसली होती. नवनीत राणा या भाजपच्या स्टार प्रचारक असून साईनगर प्रभागात त्यांनी भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात युवा स्वाभिमानी पार्टीचे सचिन भेंडे यांचा जोरदार प्रचार केला होता. निकालाच्या दिवशी भाजपचे तुषार भारतीय यांचा पराभव करून युवा स्वाभिमानीचे सचिन भेंडे हे विजयी झाले. तर आता 22 उमेदवारांच्या पत्रांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्यात की ज्या उमेदवारांना निवडायचं होतं त्यांनाच लोकांनी निवडून दिले. भाजपमध्ये तिकीट वाटताना थोडा घोळ झाला होता, त्यामुळे जागा कमी निवडून आल्या. ही माहिती भाजपच्या नेत्यांना आम्ही देणार आहोत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपने तिकीट दिलं असतं तर 50 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते. मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही, मी भाजपसाठी काम करते. कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊन बोलू शकतात. जरी युवा स्वाभिमानी वेगळी लढली तरी आमची मैत्री पक्की आहे आणि ही मैत्री पक्की आहे. जे लोक बोलतात त्यांना सोडून द्यावे लागते, आपल्याला कामावरती लक्ष द्यावे लागते असे म्हणत आरोप त्यांनी फेटाळून लावलेत. आता भाजप या पत्राची खरंच दखल घेणार की महापौर होण्यासाठी स्वाभिमानाचा पाठिंबा मिळवा म्हणून तक्रारीकडे दुर्लक्ष करणार, की आणखी तिसरा मार्ग समतोल राखणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.